तर मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 1 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की अखेर काव्याला पार्थ सगळं विचारायला येतो आणि काव्या मनातलं काहीही न ठेवता पार्थला सगळं सांगते. काव्या म्हणते, पार्थ, मी ओरडून ओरडून सांगण्याचा प्रयत्न करत होते, जीवावर माझं प्रेम आहे. मी क्लेम करत होते, पण प्रेमाचा खरा अर्थ मी पूर्णपणे विसरून गेले होते. प्रेम बळजबरीने धरून ठेवता येत नाही. मला प्रेम काय आहे ते तुम्ही शिकवलंत. तुम्ही कधीच मला धरून ठेवलं नाही. पार्थला काव्या जीवा यांचं नातं कसं होतं हे कळायला लागतं. तर इथे नंदिनी जीवाच्या अंगावर पडते. नंदिनी म्हणते, जीवा, वाळूमध्ये अक्षरं कशी पुसली जातात तसा दरवेळेस माझा निश्चय पुसला जातोय. आणि आता मी ठरवलंय, मी तुमच्यासोबत येणार. मला कळलंय तुम्ही खूप चांगले आहात. जे काही झालं त्यात तुमचा काही दोष नाही. जीवा खूप खुश होतो. जीवा मनात म्हणतो, चला, माझं प्रेम खरं आहे हे नंदिनीला कळलंय. आता दारू पिल्यामुळे काय होईना, पण नंदिनीच्या मनातलं सगळं जीवाला कळतंय. आणि इथे काव्या तिच्या आणि जीवाच्या स्टोरीबद्दल सगळं सांगते. पार्थचेही मनातले सगळे गैरसमज दूर होत आहेत. आता हे चौघं एकत्र कसे नांदतायत हे बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळते की जीवा नंदिनी कन्यादानासाठी बसलेले असतात. जीवा चित्राचं कन्यादान करत असताना इमोशनल होतो आणि तो नंदिनीला वचन देतो की यापुढे आत्तापर्यंतच्या ज्या चुका झाल्या आहेत त्यासाठी मला माफ कर आणि यापुढे मी तुला आदराने प्रेमानेच वागवीन. नंदिनीला खूप चांगलं वाटतं. थोड्या वेळाने चित्राचं लग्न पार पडतं. इथे घरी वॉचमन दारू पित असतो. तो पाण्याच्या बाटलीमध्ये दारू टाकतो आणि ती बाटली ते दारू पिणार तेवढ्यात जीवाचा फोन येतो. वॉचमन रिक्षामध्ये ती बाटली ठेवतो आणि जीवाचा फोन घेतो. जीवा वॉचमनला आठवण करून देतो की नंदिनीसाठी एक स्पेशल सरप्राईज करायचं आहे. ते पटकन सरप्राईज तयार करून ठेव. वॉचमन फोन ठेवतो आणि ती तयारी करायला लागतो. दारूची बाटली रिक्षामध्ये तशीच असते. तर इथे पार्थ पेनड्राईव्ह चेक करत असतो आणि त्याला त्याच्यामध्ये जीवा काव्या यांचे फोटो दिसतात. पार्थला ते बघवलं जात नाही. पार्थ आपला लॅपटॉप बंद करतो आणि मनात म्हणतो, बस झालं आता मला या सगळ्यापासून पळायचं नाही आहे. नेमकं त्या दिवशी काय काय झालं होतं, काय काय नाही, मला हे सगळं काव्याकडून जाणून घ्यावंच लागेल. आता काव्यासमोर बसून समोरासमोर बोलावंच लागणार आहे. पार्थ काव्याशी बोलायला बाहेर जातो. तर इथे जीवा नंदिनीला डोळे बंद करून घरी घेऊन येतो. नंदिनी विचारते, जीवा, हे सगळं काय चालू आहे? जीवा म्हणतो, नंदिनी, स्पेशल सरप्राईज आहे तुझ्यासाठी आणि त्यासाठी डोळे बंद केलेत. जीवा नंदिनीचे डोळे उघडतो. समोर शेकोटी पेटवलेली असते आणि छान बैठक मांडलेली असते. नंदिनी विचारते, जीवा, हे काय आहे? जीवा म्हणतो, नंदिनी, अगं 12 वाजलेले आहेत. आज 21वा दिवस आहे. आज माझं व्रत संपणार. नंदिनी, त्यासाठी ही सगळी तयारी. नंदिनी म्हणते, जीवा, 21 दिवस झाले पण? जीवा म्हणतो, हो, आणि त्यासाठी तुला हे. आणि कसं आहे ना नंदिनी, आजकालचे सगळे कसे आहेत कपल्स की टेबल, 2 खुर्च्या, त्यावर असं छोटंसं फ्लॉवर पॉट आणि कॅन्डल असते. पण मला ते नाही आवडत. मला हे सगळं आवडतं. आज आपण रात्रभर इथे बसायचं आणि गप्पा मारायचे. नंदिनीला ते सगळे सेटअप आवडलेला असतो, पण तिला भीती वाटत असते की आई बाबा उठले तर. नंदिनी म्हणते, जीवा, मला आतमध्ये जावं लागेल. आई बाबा उठले तर? जीवा म्हणतो, नंदिनी, तुझं लग्न झालं आहे, तू शाळेत नाही आहे आणि मी तुझा नवरा आहे. तुझ्या घराबाहेर आपण बसणार आहोत आणि काहीही बिघडत नाही. नंदिनी म्हणते, जीवा, हळू बोला ना, बाबा उठतील. नंदिनी बोलत असताना तिला ठसका लागतो. तिथे पाणीही ठेवलेलं नसतं. जीवा म्हणतो, मी पटकन पाणी घेऊन येतो आतून. नंदिनी म्हणते, रिक्षात असेल ना? जीवा म्हणतो, तू रिक्षात बघ, मी बघतो पाणी मिळतंय का. जीवा घरी पाणी मिळतंय का बघायला जातो आणि नंदिनी रिक्षामधली बाटली बघते. नंदिनीला वाटतं की हे पाणीच आहे. नंदिनी ती दारू पिते. तर इथे काव्या अभ्यास करत असते आणि पार्थ तिथे येतो. काव्या विचारते, अहो पार्थ, तुम्ही इथे यावेळी? पार्थ म्हणतो, काव्या, मला तुमच्याशी सगळं बोलायचं आहे. मला सगळं जाणून घ्यायचं आहे. तुमचं आणि जीवाचं नातं काय होतं, कसं होतं. आत्ता तुम्ही जे काही सांगणार होतात ना ते सगळं सांगा. काव्या म्हणते, वा पार्थ, अहो ती कयामतची रात वगैरे म्हणतात, ती आज आहे का? सगळा हिशोब होणार, सांगणार. मी तुम्हाला सगळं सांगणार. जीवा आणि माझं नातं काय होतं आणि आत्ता आपलं नातं काय आहे सगळं सांगणार.
काव्या पार्थला सगळं सांगायला लागते. तर इथे जीवा पाण्याची बॉटल घेऊन येतो आणि तो बघतो तर नंदिनी तिथे नाही. जीवा विचार करतो की नंदिनी गेली तरी कुठे. तेवढ्यात त्याला रिक्षामधून मोठ्याने आवाज येतो, जीवा इथे या. जीवा म्हणतो, हळू बोल, अगं तुझे आई वडील झोपलेत. नंदिनी म्हणते, या ओ इथे. जीवा नंदिनीजवळ येतो. नंदिनी त्याला रिक्षात बसायला सांगते. जीवा म्हणतो, हे काय आहे सगळं. नंदिनी म्हणते, चलो भैया चलो, आगे बढ़ने दो. जीवा विचारतो, नंदिनी अगं समोर कोणी नाही आहे, आपण दोघंच आहोत रिक्षात. नंदिनी म्हणते, तो आहे ना गणपती बाप्पा. आपल्या संसाराची ही रिक्षा आहे. आधी मी संसाराच्या रिक्षात बसले होते आणि त्यानंतर तुम्ही बसलात. मध्येच आपल्या दोघांना उतरावं असं वाटलं होतं, पण आता नाही. आपण दोघांनी बसायचं आहे आणि गणू बाप्पा आपल्यासाठी ही रिक्षा चालवणार. जीवा म्हणतो, नंदिनी मी कोल्ड कॉफी घेऊन येतो, तुला दारू चढली आहे. नंदिनी म्हणते, जीवा मला दारू नाही चढलेली, मला दारूची नशा नाही झाली, तुमच्या प्रेमाची नशा झाली आहे. नंदिनी जीवाला मिठी मारते. जीवाला हे सगळं आवडत असतं आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.